मित्रांनो नमस्कार. आपल्या मुलांना चांगली शाळा पाहिजे असेल तर ते आपणच शोधतो. आपल्या घरातलं कुणी आजारी पडलं तर त्यांच्यासाठी चांगला दवाखाना आपणच शोधतो. आपल्याला चांगली गाडी घ्यायची असेल तर चांगलं शोरूम आपणच शोधतो. जर आपल्याला चांगल्या ठिकाणी फिरायला जायचं असेल तर त्या ठिकाणाचा शोध सुद्धा आपणच घेत असतो. जर आपल्याला काही पोलिसांची अडचण आली तर चांगला वकील आपणच शोधत असतो. जर आपल्याला काही चांगलं खाऊशी वाटलं तर ते चांगलं हॉटेल सुद्धा आपणच शोधत असतो. मग मला सांगा, हाच नियम आपण निवडणुकीच्या बाबतीत का लावत नाही की आपल्याला हवा असलेला चांगला पक्ष कोणता आहे हे आपण शोधलं पाहिजे. आपल्याला हवा असलेला चांगला उमेदवार कोण आहे ते आपणच शोधलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला योग्य पक्ष योग्य उमेदवार शोधता येतील आणि आपल्याला लोकशाहीतले जे प्रश्न सोडवायचे त्याच्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीने मोठ्या पक्षातून तिकीट घ्यावं, जास्त गाजावाजा करावा, जास्त खर्च करावा, मग तुमच्यापर्यंत पोहोचावं, पोस्टर बॅनर रॅल्या सभा, त्याच्यानंतर दारू मटण चिकन ताटली बाटली वाटली आणि त्याच्यानंतर पाकिटं वाटली, हे एवढं सगळं झंझट करण्याची गरज काय आहे? जर आपल्याला भ्रष्टाचार मुक्त समाज घडवायचा आहे, जर आपल्याला एक चांगला समाज घडवायचा आहे तर डेफिनेटली तो चांगला समाज घडवण्यासाठी चांगल्या व्यक्ती कोण येतं हे शोधण्याची जबाबदारी मित्रांनो मतदाराची आहे. आतापर्यंत आपल्याला असं शिकवलं जायचं की उमेदवारांनी मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याचे विचार वगैरे सांगितले पाहिजेत. नाही मित्रांनो, आपल्याला चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि म्हणून आपण चांगला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी फेसबुक आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, ईमेल आहे, सोशल मीडिया आहे, या सर्वांचा उपयोग करा आणि आपल्या विभागात, आपल्या प्रभागात, आपल्या वार्डात कोण कोण उभे आहेत यांचा शोध घ्या. त्यांचे प्रोफाईल बघा, त्यांचे फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम हे सगळं बघा. त्यांचं प्रोफाईलवरनं त्यांची लायकी कळेल. जे सोशल मीडियात दिसतच नसतील समजायचं ते अजूनही मागासच आहेत, ते अजूनही काय म्हणू आपण त्याला पाषाण युगामध्येच राहतायत. त्यामुळे असे उमेदवार तुम्हाला आवश्यक नाही. सोशल मीडियामध्ये, सोशल माध्यमांमध्ये त्यांचं अस्तित्व असलं पाहिजे, समाजकारणाचा त्यांचा अभ्यास असला पाहिजे, कायद्याचा त्यांना अभ्यास असला पाहिजे, अर्थशास्त्राचा त्यांना अभ्यास असला पाहिजे. हे सगळं असेल तर अशा उमेदवाराला निवडून देण्यात अर्थ आहे. आणि म्हणून आपल्याला जो उमेदवार निवडून द्यायचा तो आपल्या सगळ्या प्रश्नांशी अर्थार्थी जवळून प्रश्न सोडवण्याच्या क्षमतेचा आहे याची खात्री करण्यासाठी आपण उमेदवार कोण कोण आहेत हे शोधा. आणि मतदानाच्या दिवशी कुठल्याही पोलिंग बूथवरती न थांबता, कुठल्याही पोलिंग एजंटशी अजिबात न बोलता, जे तुम्हाला सापडले, जे तुम्हाला आवडले तेच डायरेक्टली आपल्या मतदान केंद्रावरती जाऊन आपल्या योग्य माणसाला ते मत द्या, जेणेकरून तुमचं एक मत ते उमेदवाराचं नाही तर तुमच्या विभागाचं, तुमच्या प्रभागाचं भविष्य बदलू शकतं, बनवू शकतं. आणि म्हणून उमेदवार तुमच्या घरापर्यंत यायची वाट बघू नका. तुम्ही उमेदवारांपर्यंत पोहोचा, त्यांच्या पात्रता शोधा, क्षमता शोधा, त्यांची योग्यता शोधा आणि त्याप्रमाणे आपल्या विभागाचा विकास घडवण्यासाठी आपणच आपला उमेदवार शोधा, निवडा आणि त्याला संधी द्या.